पुण्यातनं जातात, एक सिंगापूरला जातात, एक दुबईला जातात. त्याचा एकदम उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये इंटरनॅशनल सर्व्हिसच्या करता व्यवस्था केलेली आहे. परंतु ती विमानं गेल्यानंतर ज्यावेळेस रश होतो त्यावेळेस ह्याच्यामध्ये देखील आपल्याला डोमेस्टिकला देखील त्याचा काउंटरचा उपयोग करता आला पाहिजे, अशी सगळ्या प्रकारची सोय त्यांनी केलेली आहे आणि चांगलं काम केलेलं आहे. आमचा प्रयत्न की पंतप्रधानच्या हस्ते ह्याचं उद्घाटन घ्यायचंय. ज्योतिराजे सिंधियांनी पण पाहणी त्या बाबतीतली केलेली आहे. आणि मी मगाशी सांगताना एक राहून गेलो की जुनं पण आता तिथं भिंत आहे, परंतु ते दोघं जॉईंट होणार आहे, जुळून नवं, तिकडचं नूतनीकरण झाल्यावर. आणि भरपूर पार्किंगची व्यवस्था आहे. सगळं ऐसपैस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गर्दी राहणार नाही. आल्यानंतर प्रवाशांना ताबडतोब सगळ्या बाबी त्यांच्या झटपट उरकतील अशा प्रकारची सोय केलेली आहे. आतमध्ये बघितल्यानंतर किरकोळ किरकोळ कामं राहिलेली आहेत, पण काम दर्जेदार झालेलं आहे. इकडनं पण आपण जर बघितलं तर साधारण आपला महाराष्ट्रीयन टच त्या सगळ्याला देण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्या ऐका, मोदी साहेबांनी साधारण त्यांचं 19 तारखेला आल्यानंतर सैनिक स्कूल सातारचं एक तिची पाणीपुरवठा स्कीम, ती त्या दोनच्या गोष्टी तिथं उद्घाटनाच्या करता कार्यक्रमाच्या करता येणार आहेत. आपल्या इथंही काही स्टेशन मेट्रोची 4 तयार आहेत आणि एअरपोर्ट पण तयार आहे. आम्ही आता विनंती करणार आहे की हे घ्या, असाही प्रयत्न करायचा आमचा विचार आहे. शेवटी तो त्यांचा अधिकार आहे, प्राईम मिनिस्टर ऑफिसचा, पीएम ऑफिसचा, की जर ह्या धावपळीमध्ये जर एखाद्या ठिकाणी कुठल्या कार्यक्रमातनं देखील इनॉग्रेशन त्यांनी केलं, बटन दाबलं तरी चालू शकतं. कारण आता जवळपास काम जवळपास थोडं थोडं तर राहिलंय, किरकोळ किरकोळ तर उरकत आलेलं आहे. दादा, गोळीबाराच्या घटना सातत्याने घडतायत. रात्री गोळीबाराची घटना घडली आहे. क्राईम कुठं गृहमंत्री कमी पडतायत का, किंवा मग हे मी ऐका, ही घटना ही अतिशय चुकीची घडलेली आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घडताच कामा नये या मताचा मी देखील आहे. पण आपण जर पाहिलं व्हिडिओमध्ये जे दाखवलं, आता तू आणि मी, तू माझ्या शेजारी बसलाय, आपल्या गप्पा चाललेल्या आहेत, आपण तिथं चॅनलला बोलतोय. आता तुम्ही मी गप्पा मारतोय, पुन्हा त्याच्यामधनं एक जण उठतोय आणि जाताना पुन्हा त्या दोघांचं संभाषण तर क्लिअर आहे, असं काही कोण नाही. आता जवळपास ते संभाषण ऐकल्यानंतर त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत, असेच ओळख चांगली आहे, आम्ही असं महिलांना करणार, आम्ही असं करणार, हे सगळं त्याच्यामध्ये. तर ह्याचा नीट तपास झाला पाहिजे की बाबा ह्याच्यात काय. बरं, तर उठताना पण स्वतः घोसाळकर म्हणतात की ठीक आहे, आता आम्ही सगळ्या बसेस घेऊन जाणार, अमुक करणार, तमुक करणार. झालेली घटना अतिशय चुकीची आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशा प्रकारच्या घटना कुठल्याही देशात, कुठल्याही राज्यात, कुठल्याही शहरामध्ये होताच कामा नये. पण जरी बाहेर सगळी पोलीस यंत्रणा असली आणि आत जर दोघं कोण बसलेले आहेत आणि ते त्यांच्या धंद्यापाण्याच्या गोष्टी अतिशय आपलेपणाने चर्चा करतायत आणि त्याच्यातला एक जण तो हाफ चड्डीतच दिसतोय तिथं, म्हणजे हाफ पॅन्टमध्ये आणि टी शर्टमध्ये, म्हणजे इतकं ते दोघांनी पण संभाषण काल दाखवलेलं आहे. मग नंतर गेल्यानंतर त्यांनी तशा प्रकारचं केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याचा नीट तपास झाला पाहिजे व खरं काय. कारण आता काय करायला लागले विरोधक, एकदम त्याचा मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत, होम मिनिस्टरचा राजीनामा मागतायत. अशा प्रकारचं त्यांना ते निमित्त मिळालेले हे आम्ही नाकारत नाही. पण ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पण आपण बघितली पाहिजे की नक्की काय झालंय. ही दोघं आतमध्ये बसली असताना, आता उद्या तू आणि मी एका रूम मध्ये बसलो असताना आपण सिक्युरिटीला सांगितलं आम्हाला बोलायचंय, तुम्ही बाहेर थांबा, तर सिक्युरिटी बाहेरच थांबणार. आपल्याला जर त्या व्यक्तीच्या बद्दल त्यांचे इतके सलोख्याचे, जिव्हाळ्याचे संबंध पाहायला मिळत आहेत, मी कुणाचं समर्थन करतो कृपा करून असा वेगळा अर्थ मीडियानी पण काढू नये आणि नागरिकांनी पण काढू नये. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय दुर्दैवी आहे. आणि त्या संदर्भामध्ये कालच स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री वर्षावर ते नागपूरला होते, वर्षावर गेले आणि त्यांनी चर्चा पण त्या बाबतीमध्ये केलेली आहे. आणि इतर पण आता धागेदोरे काय कशामुळे घडलं, हे दोघे इतकं चांगलं बोलत असताना हसत असताना एकमेकाचे तशी थोडीशी चेष्टा मस्करीच ते करत होते असं ह्याच्यामध्ये क्लिपमध्ये तरी पाहायला मिळतं. पोलिसांनी दम दिला गुंडांना की अशा पद्धतीचे रील्स, अशा पद्धतीचे गुन्हेगारी प्रवृत्ती करणारे व्हिडिओ टाकायचे नाहीत सोशल मीडियावर. पुण्यात आयुक्तालयात तुम्ही पाहिलं, पण तरी देखील हे सुरूच आहे. रील स्टार गुंड अपलोड करतात व्हिडिओ. आपण म्हणताय अशी बातमी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला आलेली आहे. आज आपले CP नाशिकला एक कार्यक्रम आहे चीफ मिनिस्टर साहेबांचा, तिकडे गेलेले. मी ह्याच्या संदर्भात CP आल्यानंतर बोलणार आहे. मी CP आणि SP नवीन आले, पुन्हा CP आणि पुन्हा SP, त्यांना हेच सांगितलेलं आहे. चार्ज घेत असताना त्यांनी मला फोन केला होता कडसी म्हणून, आणि मला SP भेटायला पण त्या दिवशी आलेले होते. CP पण भेटायला येणार होते, पण तिकडं रात्री उशिरा ते गेले का पहाटे गेले. मी रात्री उशिरा आलो. मी त्यांना ही गोष्ट सांगणार आहे की बाबा एवढं करून पुन्हा जर कुणाची मस्ती असेल तर ती मस्ती ही पोलिसी खाक्या दाखवून आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणावी लागेल. कायदा सुव्यवस्था पूर्णपणे भीती ही लोकांच्या मनातनं गेली पाहिजे, अशा प्रकारचं निश्चितपणे नियोजन हे डिपार्टमेंटकडनं केलं. दादा, सातत्याने ज्या घटना घडतायत त्यामुळे महाराष्ट्राचा विकास कुठेतरी मागे पडतो असं वाटतं काय? नाही, विकासाचा आणि ह्याचा नाही, पण क्राईम मला एक मिनिट थांब. पहिली घटना मुळशीला घडली, ते गुंडच प्रवृत्तीचे होते, गुंडांनीच गुंडांचा काटा काढला, हे तर खरं आहे ना? का दुसरं कोण आलं होतं? एक मिनिट, हे तसं झालं. उल्हासनगरच्या बाबतीमध्ये जरी सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी कारवाई ताबडतोब करण्यात आलेली आहे, आणि त्यांचे जमिनीच्या व्यवहारातनं झालंय, कारण ते तर निवांत पोलीस स्टेशनला बसलेले तिथंही आपल्याला दिसतंय. बर, त्याच्यामध्ये पोलिसांचं म्हणजे खरोखरीच कौतुक केलं पाहिजे एक नागरिक म्हणून, कारण आत गोळ्याचा आवाज आल्यानंतर एकाच्या हातात रिव्हॉल्वर असताना देखील दुसऱ्याकडे पण रिव्हॉल्वर होती, त्याने काढण्याचा प्रयत्न केला, पण तो त्या झटापटीत त्याला काढता आलं नाही. नाहीतर आणखीन काही वेगळं घडलं असतं का सांगता येत नाही. पोलीस आले, पोलिसांनी तिथं कंट्रोल केलं, म्हणजे थांबवलं त्यांना. त्याच्यातून जो जखमी होता त्याला ताबडतोब एअरपोर्टला हॉस्पिटलला नेलं. आता तो आउट ऑफ डेंजर आहे. त्याची माहिती पण आम्ही रोजच्या रोज घेतोय. आता पूर्णपणे तो त्याच्यातनं बाहेर निघालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही बाकीचे लोक होते त्याच्यात रुलिंग पार्टीचा आमदार वगैरे असा कुठलाही विचार न करता त्यांना पण अरेस्ट करलेली आहे, आणि पोलिसांची पुढची कारवाई चालू आहे. अहो, त्याच्यामध्ये आपल्याला बिहार आणि UP वगैरेची उदाहरणं ते देतात. त्याच्यामध्ये विरोधक तसा आरोप करणार, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. परंतु ह्या तिन्ही वेगवेगळ्या घटना जर बघितल्या तर त्याच्या संदर्भात ह्या जमिनीच्या झालेली दिसते गायकवाडांची. दुसरी आहे ती कशात नाही ते आता निष्पन्न होईल. तिसरी जी झालेली आहे ती त्यांचे पूर्वीचेच जे काही त्यांचे गँगवॉरच्या संदर्भातले एकमेकाच्या बद्दल शत्रुत्व होतं त्याच्यातनं झालेलं. अहो, रिव्हॉल्वर तपासूनच पहिल्यांदा कलेक्टरकडनं तपासलं जातं, SP कडनं तपासलं जातं, माहिती घेतली जाते, सगळं काही केलं जातं. आता उद्याच्याला कुणी लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असू, तो लोकप्रतिनिधी आज 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय, त्याला बाहेर फिरावं लागतंय म्हणून रिव्हॉल्वर त्या ठिकाणी दिलं. आता रिव्हॉल्वर दिल्यानंतर त्यांनी जर अशा प्रकारचे गोळीबार केला तर त्याला दोष, तुम्ही जरी SP असेल आणि हे कलेक्टर असतील तर त्या दोघांना दोष देऊन काय उपयोग आहे? याबद्दल कधी कधी माणसाच्या मनात, आता कालची पण घटना बघा ना, ती दोघं इतकी चांगली गप्पा मारतायत, चर्चा करतायत, आणि त्याच्यातनं तो निघून जातोय. म्हणजे तो स्टेटमेंट करत असताना त्याच्या मनात मात्र दुसरं काहीतरी चाललेलं होतंच, की बाबा बाहेर म्हणजे उठल्यानंतर असं करायचं, पण चेहऱ्यावर तर काहीच दिसत नाही, काही म्हणजे काहीच दिसत नाही. त्यामुळे देताना
खूप ठिकाणी अशा प्रकारचे रिव्हॉल्वर वगैरे लायसन देताना फार जबाबदारी लक्षामध्ये घेऊन दिलं जातं. ग्रामीण भागामध्ये देत असताना अनेकदा कुठंतरी चोऱ्या होतात, कुठं काही दरोड्याची शक्यता असते, त्या वस्तीवर ते राहत असतात, त्याच्याकरता आपण तिथं देतो. आणि काही ठिकाणी तर मार्केटमध्ये विदाऊट लायसन देखील ते अवेलेबल होतं. तसे पण काही गोष्टी असू शकतात. दादा अरे एकाने भावा बोला. अरे एकाने बोला ना, मी जाईल निघून. सासवडला ईव्हीएम मशीन चोरी झालेली आहे. दोघं चोरटे जे आहेत त्याच्यामध्ये पकडले आणि त्याच्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचं निलंबन सुद्धा झालं. चालेलं आहे ती गोष्ट. इलेक्शन कमिशननी फार सिरियसली घेतली. त्याच्याबद्दलचे चोरटे सापडलेले ते तसे बघितले तर त्यांना त्याच्यात काहीतरी असेल म्हणून त्यांनी ती चोरी केलेली दिसते. तपास चाललेला आहे, त्याच्यात ते सापडले. पण SP म्हणाले होते की आम्ही 24 तासाच्या आत पकडण्याचं काम करतो, कारण CCTV मध्ये त्याच्यातले काही चेहरे दिसलेलेच होते. मात्र ती इलेक्शन कमिशनने सिरियसली घेतल्यामुळं तिथले प्रांत, तिथले तहसीलदार, तिथले काही अधिकाऱ्यांना मात्र निलंबन केलेलं आहे. काय NCP ऑफिस ते बघतील ना, ते दोघं बघतील, त्याच्यात आपण काही लक्ष द्यायचं कारण नाही. ते आता नवीन जो काही इलेक्शन कमिशनने निकाल दिलेला आहे तो निकालाची सगळी माहिती घेता त्याच्या संदर्भामध्ये काय तो मार्ग काढला जाईल. ठीक आहे, आम्ही बघू ना बाबा. राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये भाजपनं 9 नावं पाठवल्याची माहिती आहे. आपल्या पक्षाचा काही निर्णय झालेला आहे का? भाजपच्या संदर्भामध्ये त्यांनी किती नावं पाठवायचे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. किती जणांचा फॉर्म भरायचा त्यांचा अधिकार आहे. पक्षाच्या बद्दलचा अंतर्गत निर्णय घेत असतो आम्ही. परवा दिवशी आम्हाला ह्या सगळ्या इलेक्शन कमिशनने निकाल दिलेला आहे. आम्ही फॉर्म भरायच्या आधी काही प्रमुख लोक एकत्र बसून आमच्याकडे पण वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी 7-8 लोकांनी मागणी केलेली आहे. आम्ही एकत्र. आता 26 जानेवारीला जी घटना त्याचा अजून अहवाल देखील आला नाही कुठे? पोलिसांकडनं. पुण्यातच तुमचा कार्यक्रम होता त्यावेळी. दादा पाण्याच्या टाकीचं उद्घाटन जे तुम्ही आलेच नाही. नाही, मी नव्हतो त्यामुळे. मी काय केलं, माझे तो कार्यक्रम केला, परेड केली, ते सगळं केल्यानंतर गोळीबाराच्या घटनेचा नीट तपास व्हायला हवा, या सगळ्याची पार्श्वभूमी तपासायला हवी. ते दोघंही बोलत होते, त्यांच्या धंदा पाण्याच्या गोष्टी करत होते. मात्र मग नेमकं असं काय झालंय ज्यातून हा प्रकार घडलेला आहे याचा तपास व्हायला हवा असं अजित पवार यांनी म्हटलंय. आणि विरोधक या माध्यमातून सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत, राजकारण करतायत असंही अजित पवार यांनी म्हटलंय.